संधी हा समीर मसुरकर यांच्या टुर्नामेंट मध्ये एंट्रीचा ऍडव्हान्स होऊ शकतो 10,000. मुन्ना फॅन्स क्लब काय झालं पहिल्या चेंडूवर योगेश सर डॉट चेंडूवाला आणि यांच्याकडून बघा प्रथमेश भोईर यांच्याकडून 3 बॉल मध्ये एखादा षटकार किंवा विकेट 5,000. 5,001 1 रुपयाला सुद्धा किंमत असते. मुन्ना फॅन्स क्लब समोर या. तर तेजस सरांच्या सगळ्या कुटुंबाचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि आलाय 5,000चा मानकरी. 5,000चा मानकरी ठरलाय. फलंदाजाचं नाव सांगा. नाही यांच्या 3 बॉल होते ना पण नाही तुमचा नाही हो. त्यांनी 3 चेंडूंची अवधी दिली होती. नाव सांगा नाव बॅटरचं. अमित याला मिळतात प्रथमेश भोईर यांच्याकडून तब्बल 5,001. धन्यवाद. ओव्हर टू सर. चला थँक्यू प्रवीण दुगाडे सर. सगळे प्रेक्षक मायबाप व्यासपीठावरती सगळे अतिथी सगळे पाहुणेवर सगळ्यांना पुन्हा एकदा तीच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझं समालोचन फक्त आणि फक्त कॉमेडी एंटरटेनमेंट. त्यामुळे सगळ्या पाहुण्यांना सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा तीच विनंती करतो की समालोचन करत असताना तुम्हाला हसवण्याचा फक्त प्रयत्न करेल. आपण त्या शब्दाचा कुठलाही अर्थ लागून घ्यायचा नाहीये याची आपण नोंद घ्या. प्रवीणजी मोरे आणि सागरजी मोरे साहेबांचं देखील आपण या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत करूया. जे खास आदरणीय तेजजी कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं तेज फार्म ग्रुप मैत्री ट्रॉफी मध्ये आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. ओव्हर टू योगेश सर. चला एकदा जोरदार आता आवाज येऊ द्या. 1 किलो तांदूळ 2 किलो गहू आणि चंगळे बोले अयाज. हा 12चा बजेट होता. आता सुरुवात होती. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार करती. यावेळी देखील हो फटका हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली. बस बस याला सांगतात देखताय जिलेबी और मागताय भजिया. 5 एक 10 3 चकोबार चकोबार चकोबार. झेल ड्रॉप झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आहेत. मुन्ना फॅन क्लब्स या कमेल अगदी ज्यांचा शुभागमन आपण पाहताय. आणि आज व्यासपीठावरती असलेले सगळे अतिथी सगळे पाहुण्यावर आयोजन कमिटीच्या वतीनं अगोदर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने स्वागत करेल. बोला सर. DRS चला चला येऊ द्या. डॉक्टर येऊ द्या. डॉक्टर सोनोग्राफीची गरज आहे. आता 1 सरा मारलेला आहे पंचानी. त्यामुळे आता या कारण आम्ही गोळ्या औषधावाली माणसं आहेत. चला बाबा. यस हाईट साठी आहे सर. कारण आम्ही कसं माहित आहे का आम्ही गोळ्या औषधावाली माणसं आहेत. आमच्यानं आजार बरा होणार नाही त्याच्यासाठी पहा ऑपरेशन वाला डॉक्टर आणलेला आहे. लावा ऑपरेशन नाही तर उडवा ऑपरेशन. निर्णय येणं बाकी आहे. हो हो आणि यावेळेस पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल. घाण्या बॉल. नासका बॉल. कुचका बॉल. दलिंदर बॉल. पणवत्या बॉल. वाटला बॉल. दलफद्र्या बॉल म्हणजे नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. आणि गुडघा टेकून सांगतोय आता मी सकाळी आणल्या 5 किलो मीठ. पण कार्यक्रम झाला फिट. कारण तिथे आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ओम भट स्वा धावसंख्या धावफलकावरती रोग बाय ठोक मध्ये 10. अजूनही षटक क्रमांक 1 सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक म्हणजे तुम्हाला माहित आहे ग्रामपंचायत सोडली का नंतर तालुका म्हणजे 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. चला लेफ्ट राईट हंपर इस्राम बॅट्समन सावधान. आणि यावेळेस हो उंची भरपूर आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला. झेल कॅरी होणार का. त्याला माहित आहे आता जर कॅच घेतली नाही तर भोशाडा खाताना दन व्हायची. आलाय त्याचा गपचूक जावा बाबा. आणि आता कार्यक्रम फिट झाला. चला फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये अनस काय बोलायचं आहे सिंगल गाडी डबल इंजिन हातपाय काड्या कुडा असा अनस मैदानाच्या आत शेवटचा बॉल बाकी आहे धावसंख्या आता धावफलकावरती आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती 11 सासऱ्याला सांगा दे आम्हाला 7-8 बकरा रोक बॅट ठोक मध्ये धावसंख्या 11 धावा धावफलकावरती चला शेवटचा बॉल आता परत भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग केली आहे आला बॅट्समन खालं गेला अशी बॅटिंग चांगली करायला लागल चला बॅटिंग जर चांगली झाली नाही तर चिकट्या बॉलर आहे ना इलाज गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती चला डीआरएस घेतलेला आहे पंचानी व्हाईट साठी सॉफ्ट सिग्नल पंचानी घेतलाय पंचानी बरोबर आहे कारण काय आहे माहित आहे का आपल्याकडे 3-3 कॅमेरा दूध का दूध पाणी का पाणी फुकाट वांधा नको चला आपल्याकडे सगळं सुविधा त्याच्यामुळे टेन्शन जाऊ नका चला पटापट आणि मुन्ना फॅन्स क्लब पहा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अख्खा आलेल्या आहेत यस यस सर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर अँड लवली यस म्हणजे फेअर डिलेव्हरी म्हणजे फेअर अँड लवली आता अगदी आपण पाहताय धावसंख्या ही धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 11 धावा धावफलकावरती आहेत एकच नंबर पटला अशी भोंगी आणल्या का काय सांगायचं एक नंबर झाक टॉक मध्ये आणि मला वाटतं जत्रेतली सागावच्या जत्रेतली भोंगी अजून सांभाळून ठेवली नाद करते काय चला आता षटक क्रमांक 2 साठी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज प्रथमेश विचारे ते आले तो दुसरी ओव्हर टाकण्यासाठी बिचारे आता प्रथमेश आलाय षटक क्रमांक 2 साठी सौरभ कदम ज्यांच्या माध्यमातून प्रथमेश लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 विकेट घेत असेल तर सौरभ कदम कडून 5 चला चला अगदी आपण पाहताय चला कडे टाइम नाही आपले अर्धी रात खपली टाइम वाचवा नाद केला पण वाय नाही गेला वेळ वाचवणं बंधनकारक आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या यामुळे स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय इरफान सर आपण पाहतोय अमित भिल्लारे यांनी जो पहिला षटकार मारला होता प्रथमेश भुईर 7-12 कंट्रक्शन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अमितला विनंती ही मॅच संपल्यानंतर लगेच संपर्क साधून घेऊन जा शिळफाटा संघाच्या विरोधात आपण पाहतोय टीम सहकार नगर संघ मैदानामध्ये 2 हात करतीये सौरभ कदम यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे प्रथमेश 3 बॉल 3 विकेट घेत असेल तर 5,000चं पारितोषिक सौरभ कदम यांच्या माध्यमातून दिलं जाईल चला अगदी आपण पाहता इथे षटकाला सुरुवात झाली आहे नाही झाली का काय सांगायचं पब्लिसिटी असल्यामुळे काय समजलं नाही डॉट बॉल आलाय चला डॉट बॉल आलेला आहे गोलंदाज तयार चला स्ट्राईक एंडवरती फलंदाज देखील तयार आहे गोलंदाज तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती ओह यावेळेस पटका जबरदस्त बोलू नका मेवणीपाशी तक्रार जाईल बायकोशी बाजार भारी त्याचं नाव नवी मुंबईची वाशी कडक षटकार जे स्मार्ट वॉच आहे ते आम्हाला दिलेलं आहे दादांचंही मनाच्या अंतकरणापासून आभार आहेत चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय की इथे षटकार आला पहिला बॉल खाला सांगा आता पचला दुसरे बॉल सांगणे आता सांगा ठेचला कारण तिथे षटकार आला खेळू दे रे बिचाऱ्याला नको केलाय तुम्ही योग षटकार आला लगेच त्या किडण्या दाबाय सुरुवात केली तुम्ही
चला प्रथमेश तयार होईल षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी आणि स्ट्राईक एनवरती तयार आहे पुन्हा एकदा. यस अपील केली पण फुसका बार होता. असा कार्यक्रम म्हणजे खोटी अपील म्हणजे काय माहिती आहे का, ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपोआप. काय सांगायचंय, खोटी अपील. अगदी आपण पाहिलेला आहे डॉट बॉल आलेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील फटका हवेत आहे. शतरक्षक बस. आता मात्र काय नाही, चलो बाबा चलो. 60 रुपये लक्ष्मी सेल, 60 रुपये खटाखट बाहेर. फलंदाज बाद. आता धावसंख्या धावफलकावरती 17. सासऱ्याला चावला कुत्रा, त्याला गवणीत नेऊन उतरा. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहे. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की प्रथमेश षटकार विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे सौरभ कदम, ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर का विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असेल तर 5,000चं पारितोषिक. पैसात पैसा. नाद केला पण वाया नाही गेला. समजले का तुले? खोपोली म्हणतात याले ते. असाच कार्यक्रम भयानक. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झालाय अजमल. अजमल यावेळेस स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रसादजी कांबळे दादांच्या माध्यमातून अजमल लागोपाठचे 2 षटकार खेळत असेल तर 1,000चं पारितोषिक. चला गोलंदाज तयार आहे. षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी प्रथमेश. बस असा बघा, याला सांगतात 990 आणि कोंबडी धरीत फिरो. बेडूक चापे फिल्डिंग नाही इलाज. चापाचापी झाली पण काय सांगायचं आहे, कार्यक्रम ओके झाला. आता तोपर्यंत अगदी आपण पाहिलेला आहे व्हाईट +1 खावा पका मीठ गडी हा नीट. म्हणजे आता या 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पुढील चेंडू आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. बस याला सांगता आंधळी शॉट. आंधळी शॉट काय करायचं आहे. बॅटिंग वाल्या उद्या आपले बॅस्ट म्हटलं सलून मध्ये न्या, तुला केस आता बोजा कमी करा, तै पटकन कार्यक्रम जमल. आणि डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचा बॉल आता आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. येणारा चेंडू यावेळेस देखील समोर गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, पण फिल्डर आहे तिकडे. यास सकाराम कार्यक्रम फिट झाला. आता मात्र यास एका धावेनं ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 10.00 20 धावा. बॉलरला कबलं वाजतलाय. बॉल टकशील ना तू. दोघं जण त्याला कबलं आलेलं. व्हाईट नाना टकीस, नो नाना टकीस, धन खेळी कबलं बॉलिंग दिली. तो बघा त्यांना 14 एकर मध्ये खून. हा इथून 7-12 सांगा आपला इकडे. हाताला माती लागली जरा गालाला पण लावून जा. गोरा गोरा पान फुलासारखा छान. चला जाऊया यावेळेस पियुष. षटक क्रमांक 3 साठी पियुषला इन्व्हाइट केलेला आहे, आमंत्रित केलेला आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने हाताला जाईल. पियुष तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज देखील तयार. चला ज्या देवाचं नाव करा सुरुवात. यावेळेस समोर फटका
काय बोलायचं आहे सेम कार्यक्रम ना. जावयाला रात्री त्याच्यासाठी दोर हिंदला हातभर आणि मार खाऊन गेला रातभर. योग बॉल खाला. गडी आउट. मी दादा भोईर दादांच्या माध्यमातून पाहात ते पहिल्या बॉलवरती मला वाटतं षटकार जो खेचला ते 5,000 रुपये तुषारदा धुमाळ यांच्याकडे जमा देखील झालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती 5,001 असंही पारितोषिक जमा आहे. यास दादांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. एक कंटिन्यू 3 टमटम. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. चीन टपाक डमडम. चला जाऊया. पहिलाच बॉल त्यावरती विकेट आली. आता येणारा चेंडू पाहायला मिळतोय. सर यानंतरच्या सामन्यासाठी आपण टीम सावरोळी संघाच्या कर्णधाराला आणि वावरले संघाच्या कॅप्टनला विनंती करूया. आपण अतिथी मंचाच्या अगदी समोर या. चला डायनामॅक गौरवजी संघाचे कॅप्टन आहेत. गौरव घोसाळकर या अगदी. चला 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आली. दुसऱ्या बॉलवर विकेट आली. बघ म्हणजे काय बोलायचं आहे आता. काय नाही का ऑफर खपली का तुमची. काय आहे तुमची ऑफर. सौरभ कदम ज्यांचं माध्यम आहे. यस आदरणीय रामजी यादव साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. सन्माननीय रामशेठ यादव. ऐसी कोई गली नहीं जहां रामशेठ यादव की चली नहीं. एक आंधी एक जलजला एक तूफान. गोलंदाज तयार आहे. ह्यावेळी देखील आंधळी शॉट मारलाय. कसा तरी कमरल धसकून मारलाय. खुसकून मारलाय. फिल्डर वाकून आलाय. तोपर्यंत डाळीत कांजी कांजात वरण चिकन तर चिकन वक वक वकन एक. आता धावसंख्या धावफलकावरती एका धाव्याने 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला आलेले आहेत. जबरदस्त खऱ्या अर्थाने आपण पाहताय. येणारा चेंडू आता पाहिलं जाईल कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. आदरणीय अजिंक्य शेठ पाडगे साहेबांकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्याचबरोबर सन्माननीय तेजजी कांबळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त देखील त्यांच्या शुभेच्छा पाहायला मिळतात. ओव्हर टू कॉन बॉक्स. बेकार भांडी घशा शॉट खेळला. भांडी घशा शॉट म्हणजे काय माहित आहे का. बायको आणली इंस्टाव पटून घरी आणली गोड्यावर बसून आणि गडी मात्र दमला भांडी घसून. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु एक आली. आता 22 धावा. 22 धावा धावफलकावरती आहेत. नाही मोठे करता पोकळ वासा वारा शिरा बसा बसा डॉट. षटकार आला का इकडून कोणी रेकणार नाही. डॉट बॉल आला का इकडून लागला. आमच्याकडे सर्व प्रकारच्या भोशाड्या मिळतील अशी तर आहे. यस वाजला भोंगा लावला नांगा. तो गडी आउट. फलंदाज बाद. फलकावरती 22 धावा 5 गडी मात्र सस्पेंड. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक हाणामारी कुथवा कुथी रेमटा रेमटी धोदा धोदाय दणका दणकी खटका खटकी शिवर. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. टीम सावरोळी संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय. आज कदाचित अन्वी 11 या नावानं ही टीम खेळणार आहे. त्यामुळे प्रमोद शेठ बैलमारे साहेबांना मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. आणि त्याचबरोबर वावरले संघाचा कॅप्टन देखील इथे आलाय. त्याचं देखील हार्दिक करूया स्वागत. आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे साहेबांनी या स्पर्धेला आणि आदरणीय तेजजी कांबळे साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मात्र दिलेल्या आहेत. ऑन स्क्रीनवरती युट्यूबच्या माध्यमातून ते सामना पाहतायत. त्यांना विनंती असेल की आपण जर इथे आला असाल तर व्यासपीठावरती या. प्रमोद शेठ बैलमारे साहेबांना आम्ही विनंती करतोय
ज्यांच्या सुकन्याच्या नावानं ही अन्वी 11 सावरोळी संघ मैदानामध्ये खेळतीये आजच्या रात्रीमध्ये वावरले संघाच्या विरोधात. त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि वावरले संघाचे आमचे पॅकर यांना देखील मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असता. ओव्हर टू योगेश सर. चला गोलंदाज यार. हो हो बस बेकार पार ह्यो रेमटून मारायला लागला. ना ठेई पहिलेच बॉल धोदियाला खलास केला तो खोपड्याला सुमडीत कोंबडी मारली. आणि धावसंख्या आता धावपलकावरती 26. बघा आमचा तुषारचे आहिर त्यांचा मोबाईल कुठेतरी गहाळ झालाय. कोणाला जर भेटला तर त्यांनी द्या. त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक देणार आहे ते. चला जाऊया. आता संघाची धावसंख्या धावपलकावरती 26 धावा. पहिलाच बॉल त्यावरती चौकार आला. आता येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. पुढे एकदा गोलंदाजी मार्कोजी जय बेकार परत भांडी कशा शॉट. आता मात्र गजार रंगात आला ना ठेयो. फटका मात्र जबरदस्त आलेला आहे. षटकार नो बॉल आलाय मला वाटतं. गाणं एक नंबर लायला पहा. डीजे वाल्याचा मानायला लागल. असा गाणं लायला का काय सांगता. असं पण गाणं करू ना वांगी बटाटा तो तिकडे मारितो सटासटा फटाफटा. पहा काय बॅटिंग चालू आहे. 61-62 67 2 रट्टा आलं फटाफट. एक चौकार एक षटकार आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्री हिटचा बॉल आता मात्र पहा. फ्री हिट भेटल्याबरोबर काय खेळ अडूक शकत. गुदी सदू आणि मधू बॉल मार लागतो करीतो गुदू. चला पुढील चेंडू जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्री हिटचा बॉल राहील. हॅलो वावरले संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. मी अन्वी 11 सावरेडी संघाचा कर्णधार आपणास विनंती करतो. आपण त्वरित यायचंय. आपणास विनंती आहे चला त्वरित यायचंय. सावरेडी संघाचा कर्णधार गौरव वसळकर इथे येताना दिसतोय. वावरले संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला. मी सन्माननीय निलेशजी आवटी साहेब यांना विनंती करतो की आपला शुभ असते टॉस कबास अर्थातच नाणेफेकीचं कौल करायचंय. तसेच मनीषजी यादव साहेब आपणास सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा जायचंय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण जायचंय. हो या वेळेस फटका जबरदस्त. केकवर केक डबल केक घुटना टेकर षटकार देख. थर्टी 39 धावा. बॉल द्या चला. बॉल दिला जाईल. काय सांगायचं आयोजक काय नाद म्हणजे नादूच केलाय. बंड्या देता कपडे देता टेन्शनच नाही. पैसा वसूल आहे आपला. चला श्री गणेश स्पोर्ट अर्थात तुषारदादा धुमाळ ज्यांचं खऱ्या अर्थाने शॉप देखील आपण पाहत असतो. क्रिकेटवरती तेवढीच त्यांचं सर. या दरम्यान सन्माननीय आमचे दीपकजी शिंदे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं मात्र स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं मी आयोजक शुभम कांबळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिंदे साहेबांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच इथे मात्र स्वागत होते साहेबांचं. खऱ्या अर्थानं आमचे तेजसजी कांबळे साहेब यांचे सासरे त्यांचं मात्र इथे स्वागत होतं. नक्कीच कॅमेरामॅन मात्र इथे स्टेजवरती थोडंसं कॅमेरा करायचं आहे. सागरजी मोरे साहेब यांचं सुद्धा स्वागत होते. मी आयोजकांना विनंती करतो सागरजी मोरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. सागरजी मोरे साहेब यांचं स्वागत होते. त्यांना विनंती आपण स्टेजवरती येते. तसे आमचे प्रफुल्लजी मुंडे साहेब इथे उपस्थित आहे. मी आयोजकांना विनंती करतो प्रफुल्लजी मुंडे साहेबांचं स्वागत करायचं आहे.
आझाद सेनेचे अध्यक्ष आहेत सन्माननीय प्रफुल्लजी मुंडे साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं मात्र स्वागत होत आहे. आणि याही वेळेस हो फटका पॉवरफुल. चला दोन्ही संघ तुषार वावरले संघाचा कर्णधार आणि सावरवली अन्वी विलन सावरवली. नक्कीच आमचे निखिलजी डोळे असतील, प्रशांतजी वाघ साहेब असतील, त्यांचं सुद्धा आपण शब्द समोर स्वागत करूया. अन्वी विलन सावरवली संघ चला कर्णधार आणि वावरल्या संघाचा कर्णधार त्वरित यायचंय. नक्कीच आमचे सन्मान्य पाहुणे इथे वाट पाहतात. चला अन्वी विलन सावरले संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. वावरल्या संघाचा कर्णधार आपणास विनंती आपण त्वरित यायचंय. याही वेळेस हो फटका चांगला आहे क्षेत्रक्षक. ओहो बस ब्याशी फिल्डिंग मा काय सांग तू, ही बेडूकचा ब्या फिल्डिंग. कॅप्टन दोन्ही आलेलं पण ते बंड्या वाटा गेलं जेवून, बंड्या कपडे जेवून गेलं आलं परत. गुदी गुदी खुशी खुशी. चला शेवटचा बॉल 49 धावफलकावरती आहेत. या सत्रातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आता कशा पद्धतीने हाताळला जाईल तेही आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. टार्गेट किती सेट होईल. पुढे आला फटका पॉवर माइटेड षटकार आणि ते मात्र पहिला डाव संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 55 बनलेली आहे आणि 56 धाब्यांची गरज दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो चला वावरले संघाचा कर्णधार आपल्याला शेवटची व अंतिम पुकार आहेत. आपणास विनंती आपण इथे यायचंय. चला सावरवली संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालाय. अन्वी 11 वावरले संघाचा कर्णधार आपणास. खरंच आपण लवकर आलेत त्यात काही वाद नाहीये, परंतु आमचे पाहुणे इथे गेली 5 मिनिटं उभे नाणेफेकीसाठी. तर आपणास विनंती आपण इथे यायचंय. आम्हाला माहिती आहे तुम्ही 1 तास अगोदर आलात, परंतु टॉस उडवण्यासाठी आपण त्वरित यायचंय. निश्चित मित्रांनो सामन्याला सुरुवात होईल. विनोदजी सोलंके सरांना आपण इन्व्हाइट करूया, त्यांचा आवाज आपण ऐकूया. तुर्तास मी थोडस थांबतोय, आपण कुठेही जाऊ नका. मैत्री चषकाचा हा सोहळा पाहायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो वावरले संघाचा कर्णधार आपल्याला शेवटची व अंतिम पुकार असणार आहे की आपण त्वरित यायचं आहे, कारण की बराचसा वेळ झाला आहे. तर मी वावरले संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. हॅलो अन्वी 11 सावरळी टॉस विन झाली आहे. त्याने आपला जो निर्णय असेल तो त्वरित निर्णय आम्हाला कळवायचा आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. थँक्यू. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थानं वीरेश्वर मित्र मंडळ आयोजित मैत्री चषक 2026 तेज फार्म मित्र परिवार याने ठेवलेलं हे क्रिकेटचा महाकुंभ मेळावा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आज या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय तेजसजी कांबळे साहेब यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या समालोचन कक्षातर्फे. नक्कीच आज आपण पाहिलं ज्यांनी 35 धावा केल्यात, ज्याने अंडरम सुद्धा त्या परिसरात गाजवल्या, खालापूर परिसरात, तसंच ओरम सुद्धा गाजवतोय. तर 35 धावा त्याने मात्र केल्यात. तुषारजी अहिर यांचा मोबाईल गहाळ झालाय, तो कोणाला मिळाला तर 2000 रुपये त्याला मात्र आहेत.
तर नक्कीच कोणाला भेटला तर त्यांनी त्वरित द्यायचा आहे. तर अजमल यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आपण त्याला नक्कीच या आमच्या समालोचक कक्षाच्या वतीने तसेच आयोजन कमिटीच्या वतीने त्याला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच आपण पाहतोय तर नक्कीच कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल की जे बसण्यासाठी आपण पाहतोय जे पॅव्हिलियन बनवलंय त्या पॅव्हिलियनमध्ये जे प्रेक्षक आहेत, जी प्रेक्षक गॅलरी आहे तिथं मात्र एक कॅमेरा घ्यायचा आहे, कारण की बरेचसे प्रेक्षक बसलेत. बघा आपण पाहतोय तिथे बसण्याची जी उत्तम सोय आहे ती खालापूर तालुका शिक्षण प्रशासन मंडळाच्या वतीने आमचे सन्माननीय यशवंत शेठ साबळे यांच्या वतीने नक्कीच त्याने करण्यात आली होती. ते जेव्हा बांधकाम सभापती होते तेव्हा त्यांनी मात्र केलेली. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तिथं सर्व नाळा होता आणि तिथे उभं राहणंसुद्धा तिथे मुश्किली होती खेळाडूंना. परंतु बघा काही प्रेक्षक गॅलरी केली आहे आणि नक्कीच त्यांचं श्रेय आपण यशवंत शेठ साबळेंना देऊया. खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करूया. वळूया मैदानात जिथे मात्र गरज आहे 4 षटकामध्ये 56 धावांची. 4 षटकामध्ये 56 धावांची गरज आहे. जर पाहायला गेलं तर तसं आव्हान सोपं नाही आहे, परंतु जर सहकार नगरचे जे फलंदाज आहे विचार केला तर आपण दैबो असतील, परत प्रथमेश असेल, नितेशजी कसबे साहेब आपले जे गावरान तडकाचे जे मालक आहेत ते मात्र इथे उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आज मुन्ना फॅन क्लब सर्व तिकडे होता. चांगला फटका इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एकच धाव भेटेल. 56 धावांचा पाठलाग करत असताना 1 धावने मात्र सुरुवात करतोय फलंदाज प्रथमेश. 56 धावांची आवश्यकता होती. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज इरफान कशा प्रकारे गोलंदाजी करते पाहणं गरजेचं आहे, कारण की पाहायला गेलं तर चांगला खेळ करावा लागेल मैदानावरती शिलफाटा संघाला, कारण की तितकाच मजबूत संघ आहे तो सहकार नगर संघ. फुलटॉस चेंडू इथे मात्र खराब प्रदर्शन करतो यष्टी रक्षक. 1+4 5 धावा भेटतात. आमचे पंच पांडे दाखवत आहेत की ही अवांतर असून 4 धावा सुद्धा भेटतात. धावसंख्या 5 ने वाढते ती पोहोचते 6 या आकड्यावरती. जे 12 नंतर जो 6 मारलेला त्याला 5,000 रुपये सिलफाटे संघाचा खेळाडू असेल त्याने अमित त्याने मात्र सामना संपला मला लगेच घेऊन जायचंय, कारण की 5,000चा पारितोषिक आमचे प्रथमेश भोईर यांच्याकडनं तो मिळालेला आहे. तो नक्कीच त्यांनी जमा केलाय तुषार धुमाळ यांच्याकडे, तो घेऊन जायचा आहे. धन्यवाद. इथे मात्र न दिवाळी न दसरा, परंतु नक्कीच तेजसजी कांबळे साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने बोनस धाव भेटत आहेत. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते ती मात्र पहिले षटक प्रगतीपथावर असताना 6. जर पाहायला गेलं ना तर नरेश दळवी सर या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे, तर कुठेतरी सामना पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो तो सिया 11 सहकार नगर संघ. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर दैबो आणि नक्कीच चेंडू जातोय मिड ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. व्ह्यूज षटकार डीजे. राहुलजी साठे साहेब यांच्याकडनं सुद्धा तेजसजी कांबळे साहेबांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या. नक्कीच राहुलजी साठे साहेबांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया.
हॅलो. नक्कीच आमचे राहुलजी साठे जे DJ खोपोलीमध्ये एक मसूर आहे, DJ ऑपरेटर राहुल साठे. जर कोणी षटकाराची हॅट्रिक लगावली सहकार नगरच्या कुठल्याही खेळाडूने तर तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक राहुलजी साठे साहेबांकडून आले. धन्यवाद राहुलजी साठे साहेब, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. वळूया मैदानावरती जिथे मात्र डॉट चेंडू जातोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव निश्चित भेटते, धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 13 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पथावर असताना मला वाटतं जर पाहायला गेलं तर एक अजून या षटकातले काही चेंडू बाकी आहे, तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. नक्कीच आमचे गावरान तडकाचे मालक नितेश कसबे नक्कीच लहानपणीचे मित्र आहेत आमचे शुभमचे. पुन्हा एकदा चांगला फटका, इथे मात्र हवाई फार चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. यूज षटकार डीजे. आणि इथे मात्र धावसंख्या 6 ने वाढते ती बसते 19 या आकड्यावरती. नरेश दळवी सर, मी अगोदरच म्हटलं होतं 15 ते 20 धावा होणं गरजेचं आहे या षटकामध्ये, तर त्या दिशेने मी म्हणेल वाटचाल करतोय सहकार नगर संघ, कारण की त्यांना माहिती आहे की 56 धावांचा पाठलाग करायचा होता. तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामध्ये 15 ते 20 धावा होणं गरजेचं आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 37 धावांची. 18 चेंडू 37 धावा. पियुष वाघ काय गोलंदाजी केली त्या गोलंदाजाने. एक षटकामध्ये 2च धावा दिल्या आणि 3 महत्वाचे विकेट मिळवले ते पियुष वाघ याने. 3 विकेटला 5,000. सुयोग मोरे. कसं माहितीये का, परत आम्हाला त्रास होतो. पैसे तुम्हाला लगेच भेटतील नाही मारला तर. लक्ष नक्कीच आमचे सुयोगजी मोरे साहेब यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. डॉट चेंडूची समाप्ती होते. देबू नक्कीच तिथे मात्र डॉट चेंडू खेळतोय. जशा जशा डॉट चेंडू येतील तसे मात्र सिया 11 सहकार नगर थोडा अडचणीमध्ये येईल, परंतु जर एखाद मोठा फटका आला तर नक्कीच मी म्हणेल कमबॅक करेल तो सिया 11 सहकार नगर. जर पाहायला गेलं तर शिलफाटा संघ तो सुद्धा तेवढाच ताकदवान संघ आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. ऍक्शन रिप्ले दाखवली देबूने. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू जसा टाकला होता ना, जसा अडवला होता तसाच मात्र अडवलाय तो गोलंदाज मुनावार. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की चांगला कमबॅक करेल सहकार नगर संघ, परंतु शिलफाटे संघाचा गोलंदाज मुनावर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिले चेंडू 2 टाकलेत, दोन्हीचे दोन्ही डॉट टाकलेत. येणाऱ्या चेंडूवरती मी म्हणेल हल्ला चढवावा लागेल फलंदाज देवेंद्र सत्रियाला. फुलटॉस चेंडू, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर वरून जातो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलेला दणदणीत खणखणीत चौकार. DJ ऑपरेटर.
हो नो चेंडू फ्री हिट. हॅलो. इथे मात्र नक्कीच नो चेंडू ते पंचांचा इशारा येतोय. इथे मात्र फ्री हिट आता भेटणार आहे फलंदाज देबू याला. फ्री हिट. चांगला चेंडू. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने एक मोठा फटका मारण्याची संधी होती, परंतु संधी मात्र असं पडलं त्या. एक धाव, दुसरी ही धाव आणि नक्कीच इथे मात्र तिसरी धाव घेतोय फलंदाज देबू. धावसंख्या 3 ने वाढते बसते 29 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या फलकात लागते 29. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू 27 धावांची गरज आहे. जर पाहायला गेलं तर देवेंद्र सत्रे असतील, प्रथमेश असतील, हे फलंदाज असे आहेत ना की त्या कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद आहे, क्षमता आहे, ते मात्र मैदानात आहे. प्रथमेश स्ट्राईकला. चांगला फटका. हेलिकॉप्टर उडाला. चेंडू जात एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, परंतु सोपा झेल पकडतोय फलंदाज प्रथमेश यांच्या पारीत एकात्मा. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. खऱ्या अर्थानं तेजसजी कांबळे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता ते उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 27 धावांची. 13 चेंडू 27 धावा. नक्की जर पाहायला गेलं तर एक चित्राजी नायर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करूया आपण स्टेजवरती यायचं आहे. आज तेजसजी कांबळे साहेब यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त नक्कीच हजारो कार्यकर्ते असतील, हजारो त्यांचे मित्रमंडळी असतील, त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला आलेले त्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 27 धावांची. नक्कीच 13 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता नाही. इथे मात्र 1 धाव काढतोय. अर्थातच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 26 धावांची. 12 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. जर पाहायला गेलं तर नरेश सर 13 धावांची धावगती राखायची आहे. 13चे धावगती नक्कीच आपण हॅलो. 12 चेंडू 26 धावा. चला जास्त टाइम घ्यायचा नाहीये, बराचसा वेळ झालाय, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मी विनंती करतो पंचांना, आमचे तुषारजी अहिर यांचा मोबाईल गहाळ झालेला परंतु मिळालाय. धन्यवाद आयोजन कमिटीचं की चित्रराज नायर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं तेजसजी कांबळे साहेबांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांची उपस्थिती ती नक्कीच प्रार्थनीय आहे. नायरजी साहेब आपण इथं उपस्थित झाला, खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल नक्कीच आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. नक्कीच आम्हाला नेहमीच तेजसजी कांबळे साहेबांचा सहकार्य असतो. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या तेजसजी कांबळे साहेबांचा आपण मनापासून त्यांना शुभेच्छा देऊया. या समालोचन कक्षाच्या वतीने आमचे समालोचक परत गुणलेखकच्या वतीने सुद्धा परत लाईव्ह असेल, पंचांचा पॅनल, सर्वांच्या वतीने आपण तेजसजी दळवी साहेबांना तेजसजी कांबळे साहेबांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.
बघूया आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणारी ती 26 धावांची. स्ट्राईकला फलंदाज प्रतीक, तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज सन्माननीय आमचे मनीजी यादव साहेब यांच्याकडनं बघा प्रवीणजी दुगाडे यांना 500 रुपये आणि विनोद सोळंकी साहेबांना 500 रुपये. नक्कीच आमच्या समालोचकाला जो मान सन्मान दिला आमचे मनीजी यादव साहेब, नक्कीच आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आम्हाला असं वाटलं कधीतरी की तुषार आईर कधी खिशात हात टाकतात, परंतु नक्की ते तरी टाकतील. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. आणि गावरान तडका हॉटेल चालू आहे का असं दुगारडे विचारतात. नाही, पुन्हा एकदा चांगला चेंडू. वाह, काय परफ्यूम डिलिव्हरी टाकली आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. अर्थातच येणाऱ्या 10 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 26 धावांची. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे, परंतु इथे मात्र गोलंदाज गुफरान काय गोलंदाजी करतोय बघा. तिथे स्पीड बघितली ना दळवी सर, तर नक्कीच असं वाटतंय एक तेज तरार गोलंदाज आहे गुफरान. तशीच गोलंदाजी करतोय आणि लाईव्ह ऑन लेंथ एक परफेक्ट लेंथ आहे त्याची. पहा, चांगली गोलंदाजी करतोय गुफरान. क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज प्रतीक मात्र पाहत होतं. 3 चेंडू मात्र डॉट टाकतो गोलंदाज गुफरान. महत्वाचा विकेट मिळतोय तो प्रतीकच्या स्वरूपात. संधी भेटते ढिजा. सुयोगजी मोरे साहेब यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे शिलफाटाच्या या गोलंदाजाला. परंतु जर पाहायला गेलं तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय गुफरान. 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती. 3 चेंडू मात्र डॉट जात आहेत. अर्थातच येणाऱ्या 9 चेंडूमध्ये गरज असणारी ती 26 धावांची. आमचे अल्पेश शेठ तरगोडे यांच्याकडे सुद्धा आपण पाहतोय 22 पासून 26 पर्यंत नाईट मॅचेसचं आयोजन केलं आहे. आणि नक्कीच पुन्हा आपल्या सर्वांना विनंती की त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आहे आणि त्या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. नक्कीच अल्पेश शेठची रजनीसुद्धा एक भव्य आणि दिव्य असते. या खालापूरमध्ये मोठं नाव आहे अल्पेश शेठ तरगोडे. नक्कीच त्यांचं तर कौतुक करावं लागेल. चांगलं आयोजन असतं. तर इथे मात्र येणाऱ्या 9 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 26 धावांची. 9 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज गुफरान, तर स्ट्राईकला असणारा फलंदाज ऋतिकला ऋतिक रोशन सारखी फलंदाजी करावी लागेल. मोठमोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र 4था चेंडू बॅक टू बॅक डॉट जातोय. गुफरान काय गोलंदाजी करतोय. लाजवाब, एक्सलेंट, बढिया. नक्कीच सर्व प्रेक्षकांची मात्र वाह मिळवतोय गुफरान. 4 चेंडू टाकले, 4ही चेंडू डॉट. जिथे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता होती तिथे मात्र देबू प्रतीक्षा करतोय फलंदाजीची, कारण की नॉन स्ट्राईकला उभा राहिलाय. 4ही चेंडू तो फलंदाज या संघाचा कर्णधार देबू. 8 चेंडू 26 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. ऋतिक 5वा चेंडू डॉट जातोय तो गुफरानचा. डीजे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. भले त्यांनी विकेट हॅट्रिक घेतली नसेल परंतु 2 विकेट घेतलेत. नक्कीच पाहायला गेलं तर आता मात्र पियुष वाघ जो चांगली गोलंदाजी केली होती त्याने मात्र एका षटकामध्ये
3 महत्वाचे बळी मिळवले होते, 2च धावा दिल्या होत्या. तो मात्र स्ट्राईकला होते पियुष वाघ. आमचे मोठे बंधू प्रशांत वाघ यांचे सुपुत्र पियुष वाघ हे मात्र स्ट्राईकला. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय पियुष. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच एक धाव भेटेल. बघूया दुसरी धाव घेतात का. आणि इथे मात्र दुसरी धाव होते पूर्ण आणि धावसंख्या 2 ने वाढते ती बसते 32 या आकड्यावरती. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज आहे 24 धावांची. तोपर्यंत वळूया डीजे ऑपरेटरकडे. आदरणीय तेजस शेठ कांबळे यांचा मात्र इथे वाढदिवस उत्साह सादर करण्यात आला. बघायला गेलं तर बरेचसे प्रेक्षक, बरेचसे पाहुणे मंडळी, बरेचसे आपला घर परिवार, मित्र परिवार इथे उपस्थित होता. त्या उपस्थितीमध्ये तेजस शेठ कांबळेचा वाढदिवस मात्र सादर करण्यात आला. जर या ओव्हरमध्ये षटकार आला किंवा चौकार आला किंवा विकेट आली तर आमचे सन्माननीय प्रथमेश जी भोईर साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक. सन्माननीय वावरलेचे उपसरपंच सन्माननीय रोशनजी मोरे साहेब आपणास विनंती, आपण स्टेजवरती आहे. ते वावरलेचे उपसरपंच सन्माननीय रोशनजी मोरे साहेब आपणास विनंती आहे की आपण स्टेजवरती आहे. ते आपला मात्र इथे स्वागत करण्यात येते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय रोशनजी मोरे साहेब आपणास विनंती, आपण स्टेजवरती येते. वावरलेचे उपसरपंच, खऱ्या अर्थानं बरेचसे मान्यवर इथं उपस्थित राहिले. खऱ्या अर्थानं चांगलं इथे आयोजन पाहायला भेटलं. एक षटकामध्ये 24 रनची गरज. फुलटॉस चेंडू, परंतु इथे मात्र झेल बाद होण्याची शक्यता. फलंदाज मात्र बाद होतोय देबू. ची गरज आहे. गोलंदाजी मार्गात आपण पाहतोय गोलंदाज अमित. अमित कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहणं गरजेचं आहे, कारण की 5 चेंडूमध्ये 4 षटकारांची गरज आहे. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच एक धाव निश्चित भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 33. परंतु नक्कीच मी म्हणेल नरेश दळवी सर, इक्के दुक्के से कुछ बनने वाला नाही आहे. जर आता सामना जिंकायचा असेल तर षटकारांची भरसत करावी लागेल, कारण की येणाऱ्या 4 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 23 धावांची. चार चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अमित, तो स्ट्राईकला असणारा फलंदाज पियुष वाघ. पियुष वाघ मध्ये क्षमता आहे 4 षटकार मारण्याची, परंतु खेळ करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच बॅटची काढा घेऊन जाते सीमा रेषेच्या जवळ. फाईन लेग पॉइंटच्या बाहेर 4 धावांसाठी.
अजूनही मला वाटतं 3 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. म्हणजे 3 षटकार मारल्यानंतर सुद्धा 1 धाव पाठी मारू शकतो. परंतु एखादा चमत्कार असेल, नो किंवा वाईट टाकला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. आमचे वाक साहेब सुद्धा इथं निरोप घेत आहेत. चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. चला मोरे यांचे पैसे मात्र तुम्ही घेऊन जायचे आहे घ्या. इथे मात्र सोहेर चेंडू टाकतात. 2 चेंडू 18 धावांची गरज. क्लीन बोल्ड. नक्कीच जो खेळ केलाय शिलपाटा संघाने वाखाणण्याजोगा केलाय. लाजवाब. खऱ्या अर्थानं चांगला खेळ केलाय. त्यावर चांगली फलंदाजी केली, त्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय आणि पूर्णपणे बांधून ठेवलाय ते सहकार नगर संघाला. चांगला फटका. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणि अशा तऱ्हेने शिलपाटा संघ विजय झालाय. या विजयाचा शिल्पकार प्लेअर ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं आजचा बड्डे बॉय अजमल ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. अजमल, आपण स्टेजवरती यायचंय. खऱ्या अर्थानं आपला वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. मी सन्माननीय